जय हिंद मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशा मुलाचं म्हणजे असं एक कलाकाराचं आपण म्हणजे त्याच्याबद्दल आपण एक माहिती देणार आहोत, जो की एकदम डाऊन टू अर्थ आणि एकदम मातीतून वरती आलेला एक मुलगा आहे मित्रांनो. त्यांनी त्याच्या लाईफमध्ये खूप सारे चॅलेंज असे फेस केले आणि भरपूर काही गोष्टींना त्यांना मला सामोरं जावं लागलं. बऱ्याच लोकांनी त्याची एकदम त्याला ट्रोल केलं, त्याच्यावर एकदम बॅड कमेंट केले, त्याला म्हणजे एकदम नाही ते अशा घाण शिव्या दिल्या किंवा म्हणजे त्याला एवढं अशा पद्धतीने म्हणजे त्याला एकदम खाली खेचण्याचा प्रयत्न केला की, आणि ते असे कुठलेही दुसरे बाहेरचे लोक नसून त्याच्या म्हणजे त्याच्या जवळचे आणि एकदम त्याच्या अवतीभोवती आणि त्याच्याच गावातले असणाऱ्या लोकांनी त्याला एकदम ट्रोल केलं मित्रांनो. तर आपण आजच्या विषयामध्ये अशा मुलाबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी एक शून्यातून एक असं जग निर्माण केलं. त्यांनी पण त्याच्या आयुष्यामध्ये कधी असा विचार नव्हता केला की माझी लाईफ ही होती आणि इथून माझी लाईफ एकदम ह्या लेवलवर येऊन जाईल. तसं तर त्यांनी पण नव्हतं केला आणि मतलब त्याचे जे चाहते आहेत आणि ऑडियन्स वर्ग आहे, त्यांनी पण कधी असा विचार नव्हता केला की म्हणजे तो पण अक्षरशः एवढ्या एकदम मोठ्या प्लॅटफॉर्मवर येऊन त्याची पण स्वप्न पूर्ण करू शकतो. तर मी नक्कीच मला सांगायला तुम्हाला आवडेल की मी ज्याच्याबद्दल तुम्हाला बोलणार आहे तो आहे म्हणजे आपल्या बारामतीचा मातीतून वरी आलेला मुलगा, म्हणजे बिग बॉस गाजवणारा, सध्याच्या ट्रेंडमध्ये एकदम बिग बॉस एकदम हलवणारा मुलगा म्हणजे सूरज चव्हाण. तर मित्रांनो, आपण सगळ्यात आधी बघूया सूरज चव्हाणची बॅकग्राऊंड लाईफ. तर सूरज चव्हाणचं पूर्ण नाव तर तुम्हाला जसं माहिती आहे, आणि तो मुळातला बारामतीतला राहून त्याच्या मॉम डॅडची जी पण डेट आहे ती तो एकदम लहान वयामध्ये असताना त्याची डेट झाली होती. आणि त्याला 5 बहिणी होत्या मित्रांनो. पण त्या बहिणीबद्दल आपण एवढं काय बोलणार नाही या विषयावर. आणि त्यांनी त्याची लाईफची सुरुवात त्याला कळतही नव्हतं त्या टाईमला, त्याचे म्हणजे मॉम डॅड त्याला सोडून गेले होते, एक्सपायर झाले होते. त्यानंतर अक्षरशः तो जो आता राहतो किंवा लहानपणापासून म्हणजे त्याची जी वाढ झाली म्हणजे त्याचं सगळं बघणं, राहणीमान सर्व ते त्याच्या आत्याने केले. आणि तिथूनच तो राहता राहता त्यांनी त्याच्या आत्याच्या मुलाने एक दिवस त्याला, म्हणजे ही गोष्ट आहे 2016ची, तेव्हा म्हणजे टिकटॉक आलं होतं मित्रांनो. टिकटॉक तर प्रचंड सगळं देशभरामध्ये एकदम लोकप्रिय झालं होतं, हे तुम्हाला पण माहिती आहे. तिथून टिकटॉक ते इंस्टाग्राम आणि इंस्टाग्राम तर डायरेक्ट बिग बॉसच्या घरात. आपला मातीतला मुलगा डायरेक्ट बिग बॉसच्या घरामध्ये गेलेला आहे. तर आश्चर्यचकित सगळ्यांनाच आहे. जेव्हा मी पण पहिल्यांदा व्हिडिओ बघितला होता की चक्क सूरज चव्हाण एकदम बिग बॉसच्या घरामध्ये जातो आहे, तर म्हणजे मला पण पर्सनली शॉक बसला होता. आनंद पण तेवढा झाला होता, पण शॉक एवढा बसला होता की ज्या मुलाने आतापर्यंत एवढं स्ट्रगलिंग करून, एवढं लोकांना फेस करून, एवढं बॅड रिव्ह्यूज घेऊन पण तो अशा ठिकाणी पोहोचतो आहे, तर त्याला नक्कीच यश भेटलेलं आहे मित्रांनो. अशी सहजासहजी गोष्ट नाही की कोणी पण करू शकतं, कारण की बिग बॉसच्या घरामध्ये जायला पण एकदम खूप अशी इमेज क्रिएट करावी लागते. तर देव पण त्याच्यासोबत होता आणि ते म्हणतात ना की तुम्ही मेहनत करा जरा, एक दिवस तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की भेटेल. तर त्याला एक थोडा काही वेळ का होईना, पण त्याचं फळ त्याला नक्की भेटलं. बिग बॉसचा एक प्लॅटफॉर्म आहे, आता तो बिग बॉस एकदम ट्रेंडिंगमध्ये गाजवतो. इन फ्युचर जर पुढच्या येणाऱ्या टायमामध्ये जर तो बिग बॉसचा विनर ठरला, तर ही एक त्या लोकांसाठी एक नक्की शिकवण असेल की तुम्ही कुणाला किती किंवा ट्रोल करताना एक 10 वेळा विचार करावा, कारण की आज त्याच्याकडे काही नाही आहे. बहुतेक तो आज स्ट्रगलिंग करतो आहे किंवा त्याची लाईफ म्हणजे तो काय पण करू द्या, XYZ व्हिडिओ बनवू द्या, ते काय पण असेल तो. पण तुम्ही त्याला एक ट्रोल नका करू, खाली खेचण्याचा प्रयत्न नका करू. तो नक्कीच एक दिवस त्याच्या मेहनतीवर आणि त्याच्या हिमतीवर तो नक्कीच मोठा बनेल. तर आपण त्याच्या बॅकग्राऊंड लाईफबद्दल तर ऐकलं, पण सूरज चव्हाण हा नेमका फेमस कुठून झाला? कारण की टिकटॉक जेव्हा 2016-17मध्ये आलं होतं, तेव्हा त्याला त्याच्या मुलाने नक्की सांगितलं होतं की तू बघ असे व्हिडिओ तयार कर, आपण बनवू. इन फ्युचर त्यांनी काय प्लॅन केला असेल ते कुणालाच माहीत नाही. तेव्हा टिकटॉकवर बरेच असे इन्फ्लुएन्सर किंवा मतलब सोशल मीडिया स्टार त्या टायमाला पण गाजले. मराठी रील स्टार पण आणि हिंदीतले रील स्टार पण त्या टायमाला. त्यानंतर मग तो व्हिडिओ बनवत गेला. त्याची स्ट्रगलिंग लाईफ आपण बघू शकता. एवढे व्हिडिओ बनवत गेला, त्याला लई लोकांनी खाली ओढायचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला नाही ते कमेंट केला किंवा त्याची जी भाषा होती, तो शिकलेला नव्हता मुळामध्ये, तर त्याला माहीत नव्हतं की नेमकं आपण बोलायचं कसं, कुणाशी कसं बोलायचं किंवा कुणाला कसं वागायचं कुणासमोर, किंवा राहणीमान गावाखेड्यातला असल्यामुळं त्याला पण एवढी काही समज नव्हती. मग तरी तो मुलगा आज त्याने सगळं काही एवढं
प्रॉब्लेम्सला फेस करून आज अशा प्लॅटफॉर्मवर आला आहे. नक्कीच. पण ते म्हणतात ना की काही आपलीच माणसं असतात जी एकदम आपल्यालाच खाली ओढायचा प्रयत्न करतात. तर ते तशी होती मित्रांनो. त्यांनी भरपूर असं काही सांगितलं की त्याच्यावर त्याच्या आईवडिलांचा हात नव्हता किंवा भाऊ नव्हता किंवा असं कोणी एक आधार देणारा माणूस नव्हता जे की त्याला समजून सांगेन लाईफमध्ये असं कर किंवा असं कर. त्याचा टर्निंग पॉईंट असा होता की त्याच्या आत्याच्या मुलांनी त्याला व्हिडिओ शूट करायला सांगितलं किंवा आपण असं असं करू, बघ तुला काय वाटतं याच्यावर. मग त्याला दुसरं काही येत पण नव्हतं. मुळात शिक्षण कमी असल्यामुळे त्याला काही दुसरं काही करता पण आलं नाही. आणि त्याची एक बोलीभाषा होती म्हणजे थोडा बोबडी टाईप होती. पण ते गावाखेड्यातलं म्हणतात ना की असतं शहरात आणि गावाखेड्यामध्ये खूप डिफरन्स असतो. तर तो व्हिडिओ बनवायला लागला. बनवता त्यांनी म्हणजे टिकटॉकवर एवढा प्रचंड व्हायरल झाला की तिथं त्याची लाईफचा टर्निंग पॉईंट झाला. आणि तिथून 2020ला कोविड आल्यानंतर टिकटॉक बॅन झालं आहे ऑफिशियल, कारण तो एक चायना ॲप असल्यामुळे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने तो ॲप बॅन केला. त्यानंतर तो इंस्टाग्रामवर आला मित्रांनो. त्यानंतर त्यांनी सोडलं नाही की एक ॲप जर बंद झाला तर मी काय करू आता दुसऱ्या फील्डमध्ये ट्राय करू का, तसं त्यांनी काहीच नाही केलं. त्यानंतर त्यांनी इंस्टाग्रामवर एक आपली प्रोफाईल ओपन केली. जे त्याच्या आधीचे टिकटॉकर जेवढे पण त्याचे चाहते वर्ग होते त्यांनी त्याला इंस्टाग्रामवर फॉलो केलं. त्यानंतर त्याला इंस्टाग्रामवर फॉलो करता तो पण तिथं तो स्ट्रगलिंग करतच राहिला. तरी पण त्याला यश कुठं नाही आला. तरी पण त्यांनी हार नाही मानली. तरी पण तो कंटिन्यू व्हिडिओ बनवतच होता. त्यांनी जिद्द ठेवली होती मनामध्ये की हेच करायचं म्हणून. पण तरी पण तिथं पण त्याला इंस्टाग्रामवर काही ट्रोलर्सने त्याला खूप सारं ट्रोल केलं. त्यानंतर त्याला घाण शिव्या दिल्या, भरपूर काही बोलले. त्याच्या भाषेवरून त्याला हिणवलं गेलं, त्याची स्तुती केली, त्याची नक्कल करण्यात आली. पण आज तो सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरामध्ये डायरेक्ट एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तो एक बिग बॉस गाजवतो म्हणलं ही काही छोटी गोष्ट नाही आहे. आणि आपल्या तुमच्यासारख्यामध्ये जर अंतर बघायचं असेल तर आज आपण कुठं आहोत आणि तो सूरज चव्हाण कुठे आहे, ज्याने त्याला पहिले लोक एवढे त्याची स्तुती करत होते. आणि आज त्याच सूरज चव्हाणच्या नावावर भरपूर लोक आज ऑफर ठेवतात आहे किंवा त्याला एकदम प्रोत्साहित करतात आहे. मित्रांनो असंच असतं, जेव्हा तुम्ही काय नसता तेव्हा तुम्हाला भरपूर लोक ट्रोल करणार, तुम्हाला नाही ते बोलणार. आपलीच लोकं बाहेरची तर सोडून द्या, आपलीच लोकं तुम्हाला भरपूर ट्रोल करणार, तुम्हाला नाही ते बोलणार, तुमची स्तुती करणार, तुम्हाला म्हणणार हे नाही जमणार, ते नाही जमणार, हे कशाला करतो, ते कशाला करतो. पण तरी पण त्यांनी केलं, जिद्द ठेवली, भरपूर काही गोष्टी केल्या. त्यांनी आयुष्यामध्ये असे प्रसंग काढले असतील की इव्हन आपल्याला पण माहीत नसेल त्यांनी कसे दिवस काढले असतील. कारण की तो एकटाच होता, त्याला कुणाचा सपोर्ट नव्हता. आणि तो आज बिग बॉसच्या घरामध्ये आल्यामुळं त्याला एवढा सपोर्ट भेटतो आहे. नक्कीच जर सूरज चव्हाण बिग बॉस जिंकला तर ही एक अशी एक सीख हिंदीमध्ये म्हणतात ना, ही एक अशी सीख असेल की लोक त्याला बघून नक्कीच म्हणतील की जर ठरवलं तर काय पण करू शकतो. फक्त कुणाकडे दुर्लक्ष करून आपण आपले काम करत राहिले पाहिजे. एकदम फोकस आणि सातत्यपणे आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. आपल्या सूरज भाऊला वोट द्या, त्याला बिग बॉसमध्ये नक्की जिंकून आणा. कारण की आपला मराठी मातीतला मुलगा आहे. तर काही ना काहीतरी पुढं लोक एक उदाहरण तरी देतील की बारामतीतला एक न शिकलेला मुलगा ज्याला व्यवस्थित बोलता पण येत नव्हतं, त्यांनी आज बिग बॉसचा विनर आहे, मराठी बिग बॉसचा विनर आहे. तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट त्याच्यासाठी काय नाही होऊ शकत.